नमस्कार, मी लक्ष्मण घाटो. न्यूज 18 लोकमतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत. नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी आणि महायुतीतील तिढा मात्र अद्यापही सुटलेला नाहीये. महाविकास आघाडीकडून या ठिकाणी वाजे यांना उमेदवारी देण्यात आली, मात्र वाजे यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर नाशिकमधीलच शिवसेनेचे अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर जे आहेत ते नाराज आहे. तर दुसरीकडे महायुतीमध्ये देखील नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागेचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये. नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्याऐवजी छगन भुजबळ यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते आहे. छगन भुजबळ यांच्या नावावरती थेट दिल्लीमधून शिक्कामोर्तब झालेला आहे. राज्यातील आणि देशातील ओबीसींना एकत्र करण्यासाठी ओबीसींचा एनडीएचा नेता म्हणून छगन भुजबळांना पुढे आणण्यासाठी महायुतीकडनं छगन भुजबळ यांना चाल देण्यात आलेली आहे आणि त्याच छगन भुजबळांना आता नाशिक लोकसभेची उमेदवारी जी आहे ती देऊ केलेली आहे. खरं तर छगन भुजबळ नाशिक लोकसभा मतदारसंघामधून निवडणुकीच्या कोणत्याही तयारीत नसताना अवघ्या 4-5 दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांचं नाव अचानकपणे समोर आलं आणि छगन भुजबळ यांचे सगळेच कार्यकर्ते समर्थक जे आहे ते आता अशा पद्धतीने लोकसभेच्या मैदानात उतरायला सुरुवात झालेली आहे. छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडून आणण्यासाठीची तयारी जी आहे ती आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडनं केली जाते. कालपासून नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या प्रचाराची यंत्रणा जी आहे ती देखील राबवण्याच्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या आहे. कालच नाशिकहून छगन भुजबळ पुण्याला गेले. पुण्यामध्ये एक बैठक पार पडली. ज्या बैठकमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला. अशी सगळी हालचाल जी आहे ती छगन भुजबळ यांच्या गोटामध्ये सुरू असताना दुसरीकडे मात्र नाशिकमधील शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र प्रचंड अस्वस्थता पसरलेली आहे आणि हे सगळे अस्वस्थ झालेले नाराज झालेले शिवसैनिक जे आहे ते वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी जात आहे. 4 दिवसांपूर्वी देखील नाशिकमध्ये ज्या वेळेला छगन भुजबळांच्या नावाची चर्चा सुरू झाली त्यावेळेला अशा पद्धतीनं छगन भुजबळ यांच्या नावाच्या नंतर शिवसैनिक अस्वस्थ झाले आणि त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान गाठलं. ठाण्याला गेले. ठाण्यामध्ये त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं आणि नाशिकची जागा ही छगन भुजबळांना सोडू नये, राष्ट्रवादीला सोडू नये अशा प्रकारची भूमिका या सगळ्या शिवसैनिकांनी घेतली. मात्र त्यानंतर देखील छगन भुजबळांच्या उमेदवारीची त्यांच्या निवडणूक लढण्याची चर्चा थांबली नाही आणि छगन भुजबळ हेच नाशिकमधून लोकसभेचे उमेदवार राहतील अशा प्रकारची चर्चा जी आहे ती सुरू झाली आणि त्यानंतर मात्र आजही शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. काल दुपारी नाशिकहून शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्ते जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले. दुपारी निघालेले हे कार्यकर्ते रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानावरती पोहोचले आणि या ठिकाणी देखील काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून या कार्यकर्त्यांशी संवाद साधला गेला. नाशिक लोकसभेचा जर विचार केला तर नाशिक लोकसभेची जागा ही भुजबळांना देऊ नये अशा प्रकारचा विरोध जो आहे तो या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जातोय. हेमंत गोडसे देखील आजही मुंबईमध्ये आहे. हेमंत गोडसे, दादा भुसे, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, त्याचबरोबर अजय बोरस्ते आणि प्रवीण तिदमे हे शिवसेनेच्या नाशिकमधले सगळेच पदाधिकारी जे आहेत ते कालपासून मुंबईमध्ये तळ ठोकून आहे. आज दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा या पदाधिकाऱ्यांकडनं जी आहे ती भेट घेतली जाणार आहे आणि पुन्हा एकदा नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा जी आहे ती शिवसेनेकडे राहावी अशा प्रकारचा अहवाल जो आहे तो या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडनं मुख्यमंत्र्यांना दिला जाणार आहे. या अहवालात नेमकं काय असणार आहे ते देखील आपल्याला सूत्रांकडनं जी माहिती प्राप्त झाली त्या सूत्रांच्या माहितीनुसार अहवाल जो आता या कोर कमिटीकडनं मुख्यमंत्र्यांना दिला जाणार आहे त्या अहवालात असं स्पष्ट म्हटलेलं आहे की नाशिक लोकसभेची जर जागा छगन भुजबळांना दिली गेली तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये एक मोठी बंडाळी होऊ शकते, मोठी बंडखोरी जी आहे ती होऊ शकते. कारण हेमंत गोडसेंसारख्या माणसाला जर आपण उमेदवारी नाकारली तर हेमंत गोडसेंसोबत शिवसेनेत आलेले असंख्य कार्यकर्ते जे आहेत ते नाराज होतील. ज्या हेमंत गोडसेंच्या भरोश्यावरती आपण शिवसेनेत आलो त्यांनाच अशा पद्धतीने जर डावललं जात असेल तर पुढे आपलं काय होईल या भीतीने हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक होतील, नाराज होतील आणि ते बंडाच्या पावित्र्यात येतील अशा प्रकारची चित्र जे आहे ते आहे आणि हे देखील या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला, इतिहास बघितला तर 2009 आणि 2014 या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये छगन भुजबळ आणि समीर भुजबळ या दोघाही काका पुतण्याचा हेमंत गोडसेंनी पराभव केलेला आहे आणि त्यामुळे हेमंत गोडसे यांच्यासमोर पुन्हा एकदा
अशा पद्धतीने हेमंत गोडसेंच्या समोर नाही तर त्यांची उमेदवारी काढून अशा पद्धतीने भुजबळांना जर आपण उमेदवारी दिली तर प्रचंड नाराजी जी आहे ती या कार्यकर्त्यांमध्ये असेल। याचं कारण आहे की ज्या भुजबळांना 2 वेळा पराभूत केलं त्या भुजबळांना मैदानात पराभूत करून देखील अशा पद्धतीने तहामध्ये ही जागा जी आहे ती जर भुजबळांना द्यावी लागत असेल तर ते शिवसेनेचं दुर्दैव आहे। अशा प्रकारची भावना या सगळ्या शिवसैनिकांची आहे। जे आपण युद्धामध्ये जिंकलं ते तहात हरायचं का असा सवाल जो आहे तो देखील या सगळ्या शिवसैनिकांकडून उपस्थित केला जातोय आणि म्हणून हे सगळे शिवसैनिक जे आहे तो अशा प्रकारचा अहवाल घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे। आणि या अहवालात तिसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट असणार आहे ती म्हणजे नाशिक जिल्ह्याचं नाशिक लोकसभा मतदारसंघातलं जे जातीय समीकरण आहे त्याचा यामध्ये उल्लेख असणार आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर जवळपास 24 ते 25 लाख लोकसंख्या मतदार असलेला हा जिल्हा आहे, हा मतदारसंघ आहे। आणि या मतदारसंघामध्ये जवळपास 8 ते 9 लाख मराठा समाजाची मतं आहे आणि ही सगळी मतं जी आहे ती अशा पद्धतीने जर छगन भुजबळांना उमेदवारी दिली तर ही सगळी मतं जी आहे ती महायुतीच्या विरोधात जाऊ शकता। एकीकडे मग भुजबळांना जिंकणं अवघड होईल आणि दुसरीकडे ज्या हेमंत गोडसेंना ही निवडणूक जिंकणं सोपं आहे त्यांच्या हातातून ही निवडणूक जाईल। त्यामुळे केवळ शिवसेनेलाच नाही तर महायुतीला देखील याचा सगळ्यात मोठा फटका जो आहे तो बसू शकतो। आणि नाशिकमध्ये जर भुजबळांना उमेदवारी दिली गेली तर महाराष्ट्रातला मराठा समाज जो आहे तो आक्रमक होईल आणि महायुतीच्या विरोधामध्ये तो दंड थोपटेल अशाही प्रकारचा अहवालामध्ये स्पष्टोक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे अशा सगळ्या प्रकारचा अहवाल घेऊन हे सगळे समितीचे लोक जे आहेत ज्यामध्ये मी यापूर्वी सांगितलं की स्वतः हेमंत गोडसे असणार आहेत, त्याचबरोबर दादा भुसे असतील, भाऊसाहेब चौधरी हे शिवसेनेचे सचिव आहे ते त्यांच्याबरोबर आहेत, त्याचबरोबर अजय बोरस्ते जे शिवसेनेचे नाशिकचे जिल्हा प्रमुख आहे आणि शहराचे अध्यक्ष प्रवीण तिदमे आणि आणखी काही सूर्यकांत लवटे आपल्या असणार आहेत। अशा सगळेच पदाधिकारी जे आहेत ते आता पुढच्या काही तासामध्ये मुख्यमंत्र्यांच्या भेटीला त्या ठिकाणी जातील। मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा ते सांगणार आहेत की नाशिकची जागा आपण सोडू नका, ज्या जागेवरती आपला विजय निश्चित आहे, जी जागा आजही शिवसेनेकडे आहे, 2 टर्म हेमंत गोडसे निवडून आलेले आहेत, त्या हेमंत गोडसेंना डावलून आपण भुजबळांना उमेदवारी देत असाल तर तो महायुतीसाठी फटका आहे। जिथे आपण 45 पारचा नारा देतोय तिथे मात्र एक जागा आपली कमी होईल अशाही प्रकारचा अहवालात म्हणण्यात आलेला आहे। आणि म्हणून जर आपण विचार केला तर नाशिक लोकसभा मतदारसंघातील रस्सीखेच जी आहे ती आता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। नाशिक लोकसभेची जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये भुजबळांना द्यायची नाही आणि भुजबळांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे काहीही झालं तरी नाशिक लोकसभेची जी जागा आहे त्यावरती छगन भुजबळ जे आहेत तेच अशा पद्धतीने उमेदवारी करतील। त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये आजच्या मितीला मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे। तर तिकडे महायुतीतला तिसरा घटक पक्ष असलेला भाजप देखील आक्रमक आहे आणि भाजपची देखील सुरुवातीपासूनची भूमिका आहे की नाशिक लोकसभेची जागा जी आहे ती भाजपला घ्यावी, 3 आमदार, 60 नगरसेवक आणि सगळी ताकद भाजपची आहे, त्यामुळे नाशिकची जागा जी आहे ती भाजपकडे घ्यावी अशा प्रकारचा सुरुवातीपासूनचा सूर जो आहे तो भाजपचा आहे। आणि म्हणून नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये आजही मोठ्या प्रमाणात नाशिक लोकसभेच्या जागेवरून रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र या सगळ्या संघर्षामध्ये, या सगळ्या चढाओढीमध्ये, या सगळ्या रस्सीखेचमध्ये कुणाची वर्णी लागते हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र छगन भुजबळ यांची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे। त्यामुळे जर ऐन वेळेवर याबाबत जर वरिष्ठांकडून अर्थात महाराष्ट्राच्या पातळीवरती याबाबतचा कुठलाही निर्णय होऊ शकत नाहीये, कारण भुजबळांचा उमेदवारीचा निर्णय जो आहे तो दिल्लीमधनं घेण्यात आलेला आहे। थेट अमित शहा असतील, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांच्या पातळीवरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि म्हणून महाराष्ट्रातील नेत्यांच्या हातामध्ये छगन भुजबळांची उमेदवारी काढून घेण्याचा आणि त्या जागेवर पुन्हा हेमंत गोडसेंना उमेदवारी देण्याचा निर्णय जो आहे तो राहिलेला नाहीये। मात्र हा अहवाल जो आहे महाराष्ट्रातला तो मात्र या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून दिल्लीमधील वरिष्ठ नेत्यांना पाठवला जाऊ शकतो। आणि म्हणून आता पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय की नाशिकची जागा जी आहे ती हेमंत गोडसेंकडे राहावी। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, या सगळ्यांनी छगन भुजबळ यांना ताकद देण्याचं देखील काही राजकीय समीकरण आहे, राजकीय कारण आहे। त्यामागे जर आपण विचार केला तर छगन भुजबळ हे ओबीसींचे केवळ राज्यातले नव्हे तर देशातले नेते आहे। मंडल आयोगाच्या शिफारशीनंतर मंडल आयोग लागू करण्यापर्यंत छगन भुजबळ जे आहे ते देशातील ओबीसींचे नेते होते। छगन भुजबळांनी शिवसेना त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंबरोबर असताना शिवसेना सोडली, ती केवळ ओबीसींच्या लढ्यासाठी मंडल आयोग लागू करावा, मंडल आयोगाची शिफारस जी आहे ती लागू करावी, मंडल आयोग लागू करावा या मागणीपासून छगन भुजबळ हे ओबीसींचे नेते आहेत। छगन भुजबळांनी महाराष्ट्रातच नव्हे तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि तिकडे काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत ओबीसींचं एक मोठं संघटन जे आहे ते देशामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळे ओबीसींचा देशातला एक मोठा नेता म्हणून भुजबळांकडे बघितलं जातं। त्यामुळे नाशिक आणि महाराष्ट्राचा विचार
होणार नाहीये, तर यामागे एक देशातील ओबीसींचा नेता पुढे आणण्याचा विचार आहे आणि मोदी आणि शहांनी हेच हेरलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं नाशिक लोकसभेच्या जागेवरती आता हेमंत गोडसेंच्या ऐवजी त्यांनी छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणूनच आता छगन भुजबळ यांचं नाव यातून कमी होतं का, गोडसेंना उमेदवारी मिळते का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र हे मात्र तितकंच खरं आहे की नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना आणि महायुती या पक्षामध्ये असलेले घटक पक्ष असलेल्या भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातली रस्सीखेच मात्र मोठ्या प्रमाणात वाढली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.